पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला. सुनील बाबूल, मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी. नाशिक मधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते, त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते, त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते, संपत्तीची मागणी करते. हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात. पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले. खुनाचा प्रयत्न, रॉबरी. आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि 4 दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले. पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटिसिपेटरी जामीन मिळून. आता हे फरार गुन्हेगार, हे सगळे फरार गुन्हेगार आज 10 वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होत आहेत. पोलिसांना मिळत नाही, पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात. ही भारतीय जनता पक्षाची गंमत. बडगुजर यांच्या बाबतीत ते झालं, गुन्हा दाखल केला, त्यांच्यावर दबाव आणले गेले, मोकाला होतो सांगितलं. त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता, हे भाजपमध्ये. हे 4 ज्यांच्यावरती आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत, हे सगळे लोक आज सामील होते. तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे, आम्हाला विचारण्यापेक्षा.